वळूयात पुढल्या बातमीकडे। चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांवर आज बैठक आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठक घेणार आहेत। औद्योगिक क्षेत्रातील अडचणी ते जाणून घेतील। उद्योजकांनी असुविधेबाबत खरं तर तक्रारी केल्या होत्या। तर या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातील अडचणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाणून घेतल्या जाणार आहेत। चाकणमध्ये उद्योजकांच्या प्रश्नांवर आज महत्त्वपूर्ण अशी बैठक होतीये। खरं तर चाकणचा औद्योगिक कंपन्यांचा खरं तर हा जो मुद्दा होता तो सध्या ऐरणीवर आलेला आहे। अनेक कंपन्या चाकण सोडून जात आहेत अशा चर्चा आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीला आता कुठेतरी महत्त्व आलेलं आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, खरं तर चाकणमधील ज्या औद्योगिक कंपन्या आहेत त्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता आणि आज त्यामुळेच ही बैठक कुठेतरी महत्त्वाची समजली जाते। अधिकची अपडेट काय? अर्थातच कृपा समजा पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चाकणमधील सर्व उद्योजकांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। आज व्हीसीद्वारे ही बैठक होणार आहे। खरं पाहायला गेलं तर चाकणमधील ज्या कंपन्या आहेत ज्या इकडनं स्थलांतर होणार होतं याबद्दलचा वाद जो आहे तो अत्यंत मोठा झाला होता। अशामध्ये शरद पवार असतील स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील दखल या सर्व गोष्टींची घेतली होती आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रिया या देखील समोर आल्या होत्या। अशामध्ये पाहायला गेलं तर उद्योग विभाग उद्योग खातं हे सध्या शिवसेनेकडे आहे, त्याच्यावर मंत्री उदय सामंत आहेत आणि अशामध्येच एकनाथ शिंदे यांनी आता पुढाकार घेतलेला आहे। एकनाथ शिंदे आज व्हीसीद्वारे जे आहेत काही उद्योजकांसोबत बैठक घेणार आहेत। त्यांच्या कोणकोणत्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चा करताना दिसून येणार आहेत। अर्थातच पाहायला गेलं तर चाकण ही पहिली एमआयडीसी असणार आहे की इतर अजून एमआयडीसीबाबत एकनाथ शिंदे चर्चा करणार आहेत आणि बैठका घेणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच शुभम, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट संदर्भात।